नमस्कार. आज आपण साखर आंबा बनवणार आहोत. तर या रेसिपीसाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की ज्यामुळे हा साखर आंबा वर्षभर टिकेल आणि परफेक्ट होईल. इथे मी 1 किलो कैरी घेतली आहे. ती पाण्याने अशी स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर त्याला कापडाने असं स्वच्छ पुसून घ्यायचं. पिलरच्या सहाय्याने कैरीचे साल काढून घेऊ आपण. किसणीच्या अशा मोठ्या छिद्रांनी आपल्याला कैरी वरून खाली एकाच दिशेने असा किसून घ्यायचा आहे. म्हणजे असा लांब लांब किस तयार होईल. म्हणजे तो शिजवल्यानंतर जास्त असा शिजला जाणार नाही आणि खायला सुद्धा असा छान लागतो. अशा पद्धतीने आपला इथे किस तयार झाला आहे. आता तो मी एका बाउलमध्ये दाबून दाबून भरून घेते. असं दाबून दाबून भरायचा. इथे आपला जवळपास 1 बाउल किस तयार झाला आहे. दाबून भरलेला 1 बाउल किस आहे. त्यासाठी पाऊण बाउल साखर, 2 चमचे तूप, 10-12 विलायची, 10-12 लवंग आणि दालचिनी घेतली आहे. आता आपण कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून घेऊ. 10-12 लवंग, 5-6 विलायची आणि दालचिनी टाकून घेऊ. त्यामुळे साखर आंब्याला छान चव येते. आता हे सर्व तुपावर छान भाजून घेऊ आणि त्यानंतर त्यामध्ये कैरीचा किस टाकू आणि तो छान तुपावर परतून घ्यायचा. म्हणजे त्यामध्ये असलेल्या पाण्याचा अंश सर्व निघून गेला पाहिजे. लहान मुलांना आपण पोळी किंवा ब्रेड बरोबर सॉस किंवा जॅम ऐवजी हा साखर आंबा देऊ शकतो. अशा पद्धतीने इथे मी जवळपास 10 मिनिटे परतून घेतला आहे. त्यामधलं सर्व पाण्याचा अंश निघून गेला. त्यामुळे आपला साखर आंबा खराब होत नाही, वर्षभर छान टिकतो. आता इथे आपण अशी साखर टाकून घेऊ आणि 1 किलो कैरीसाठी पाव चमचा मीठ टाकायचे आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊ. गॅसचा पॉवर मोठाच ठेवायचा आहे यावेळेस आणि एकसारखं असं हलवत राहायचं. 3-4 मिनिटांनंतर हे मिश्रण असं दिसतं. इथे साखरेऐवजी गूळ सुद्धा घालू शकता आणि उपवासाला सुद्धा हा साखर आंबा आपण खाऊ शकतो. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि सुनीताच रेसिपीला सबस्क्राईब करा. हे मिश्रण थोडं घट्ट झाल्यानंतर इथे आता आपण विलायची पूड टाकून घेऊ आणि सर्व मिक्स करून घेऊ. आणि आता आपण इथे चेक करू. असा एकतारी पाक तयार झाला पाहिजे. बघा इथे आपला असा एकतारी पाक तयार झाला आहे. आणि आता इथे आपण गॅसचा पॉवर कमी करून 5 मिनिटे होऊ देऊ आणि नंतर एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि त्याला छान थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर एका काचेच्या बॉटलमध्ये स्वच्छ कोरडी करून घ्यायची आणि त्यामध्ये भरून ठेवायचा आणि त्यामध्ये कोरड्या चमच्यानेच तो काढायचा. बघा आपला इथे किती रसरशीत असा साखर आंबा तयार झाला आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू.